ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यात 57 ठिकाणी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांवर टांगती तलवार। 57 ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50% वर ओलांडली। सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी। नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवली। 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार। राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, तर अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाल्याचं निरीक्षण। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये युती होणार। काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर स्थानिक पातळीवरती वरुण सरदेसाई, राजू पाटील हे चर्चा करणार असल्याचीही माहिती। मुंबईतील मराठी बहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याच्या सूत्रांची माहिती। ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसे मागणी करत आहे। तर ठाकरेंची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्यानं ठाकरे गटासमोर पेच। शरद पवार पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधवांना मातोश्रीवरून समज। भास्कर जाधवांकडून शरद पवार पक्षाच्या रमेश कदम यांचा प्रचार, तर पक्षाला नुकसान होईल असं कृत्य न करण्याचा जाधवांना सल्ला दिल्याची सूत्रांची माहिती। लाखो करोडो रुपये पाठवून ते मध्येच मुरले तर विकास कधीच पोहोचणार नाही। बदलापूरच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। तर भाजपचा नगराध्यक्ष असेल तर चांगलं काम करता येईल, फडणवीसांची प्रतिक्रिया। कर्जतमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं म्हणजे भुईसपाट होणं। ठाकरेंसोबत जो पक्ष गेला तो भुईसपाट झाला, शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांचे भाजपवर गंभीर आरोप। पैसे देऊन मत विकत घेण्याचा प्रकार सुरू आहे। निवडणुकीआधी 2000 रुपये तर निवडणुकीनंतर 3000 रुपये दिले जात असल्याचा धानोरकरांचा आरोप। अमित शहा काल संध्याकाळपासून दिल्लीच्या बाहेर आल्याचं त्यांच्या ऑफिसकडून सांगण्यात आलेलं आहे। अंजली दमानी यांची माहिती। तर शहा रविवारी उशिरा परततील, त्यामुळे सोमवारी मला वेळ कळवण्यात येणार असल्याची दमानी यांची माहिती। काही माणसं अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली असतात। जनतेला त्रास देणाऱ्यांच्या आरेला कार्य आम्हाला पण करता येतं। अजितदादांची नाव न घेता मनोज घोरपडेंवर टीका। तर पहिल्या टर्मचे आमदार झाल्यानंतर तुम्ही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले नव्हतात का? जयकुमार गोरेंचा अजित पवारांना खोचक सवाल। तर एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आमदार मंत्री झालेला नाही बघवणार, गोरेंचा अजितदादांवर निशाणा। मराठा बिझनेस कॉन्क्लेव्हच्या उद्घाटनासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये। स्थानिक निवडणुकीमध्ये मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा, त्याशिवाय मराठा समाजाची ताकद कळणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। अंगावर गाडी घालू अशा धमक्या दिल्या जात आहेत, मात्र मी कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही। महाराष्ट्रातील मराठा समाज हा माझ्या सोबत आहे, मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया। सुनील तटकरेंना पैशांचा माज, रायगडची जनता त्यांचा माज उतरवणार, महेंद्र थोरवेंची टीका। तटकरेंनी आधी स्वतःचा DNA तपासून घ्यावा, थोरवेंचा तटकरेंवर पलटवार। नीच प्रवृत्तीला रायगडची जनता निवडणुकीमध्ये ठेचून काढेल, अनिकेत तटकरेंचा महेंद्र थोरवेंवर निशाणा। आम्हाला थोरवेंच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये, अनिकेत तटकरेंचं थोरवेंना प्रत्युत्तर। आम्ही पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम केलं। पुण्यातील रस्त्यांची अवस्था पाहून लाज वाटतेय, कसं तुम्ही याला तोंड देता, कसं राहता? पुण्यातील रस्त्यांवरून अजित पवारांकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महालेंविरोधात निवडणूक आयोगात तक्रार। विद्याधर महालेंनी चिखलीमध्ये भाजपचा प्रचार केला, प्रचार केल्याने आचारसंहिता भंग केल्याची तक्रार। काँग्रेसच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांकडून तक्रार दाखल। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता आणि पैसा या चक्रात राजकारण गुंतलंय। भाजप पदाधिकाऱ्याचा घरातून निलेश राणेंनी लाखोंचा पैसा पकडला। आयोगाच्या पथकानं जे करायला हवं ते निलेश राणेंनी केलं। निलेश राणेंनी सिंधुदुर्गमध्ये पकडलेल्या पैशांवरती सामनातून भाजपवर सडकून टीका। मतदार यादीच्या हरकती आणि सूचनांसाठी मुदतवाढ। मतदार याद्यांसंदर्भातील काम 4 डिसेंबरपर्यंत सुरू ठेवा, आळस न करता काम जोमाने सुरू ठेवा, ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश। नांदेडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखाचं फुटपाथवरती कंटेनरमध्ये कार्यालय। श्रीकांत शिंदेंच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन। नांदेडच्या सावंगी भागात कार्यालय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मनसर दौऱ्यावर असणार, तर आढळराव पाटील अजित पवारांसोबत असणार। नियोजित दौऱ्यामुळे अजितदादांसोबत दौऱ्यावर जाणार, आढळराव पाटील यांची माहिती।
नगराध्यक्ष निवडून द्या, दर 3 महिन्याला नगरपालिकेमध्ये दिसेन. पंकजा मुंडेंचं मतदारांना उद्देशून आवाहन. तर पालकमंत्री असताना माजल गावात किती वेळा आलात? प्रकाश सोळंकेंचा सवाल. दर 3 महिन्याला परळीमध्ये गेला असता तर परळी जिंकला असता, सोळंकेंची टीका. ज्याच्यासाठी माझं घर फुटलं तोच आज माझ्या विरोधात उभा आहे. धनंजय मुंडेंची नाव न घेता दीपक देशमुखांवर टीका. दीपक देशमुख धनंजय मुंडेंचे खंदे समर्थक होते, तर आगामी निवडणुकीत दीपक देशमुख यांची पत्नी पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात. सुरेश स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्गमध्ये पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी. भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा सेना आमदार निलेश राणेंचा आरोप. नेत्यांच्या आरोपानंतर पोलिसांकडून कसून तपासणी. कुर्डुवाडीमध्ये भाषणावेळेस महाराष्ट्राचा कोहिनूर असा उल्लेख केल्यानं अजितदादांनी निवेदकाला फटकारलं. तर भाषण करत असताना जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी गळ्यात टाकलेला पंचाही अजितदादांनी काढून टाकला. सांगलीच्या जतमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर रवींद्र आरळी यांची सभा. मुख्यमंत्री फडणवीसांनी फोनद्वारे सभेत उपस्थित जनतेला संबोधित केलं. यावेळेस आमदार गोपीचंद पडळकरही होते उपस्थित. अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये सभेला पोहोचण्यासाठी शिंदेंची धावाधाव. कालच्या संगमनेर येथील सभेत अवघे 5 मिनिटं असताना एकनाथ शिंदे सभास्थळी. आचारसंहितेची वेळ मर्यादा पाळण्यासाठी शिंदे आणि पोलिसांचीही धावपळ. एकनाथ शिंदेंनी प्रत्येक नगरपालिका दत्तक घेण्याचं आश्वासन दिलं, मात्र सर्वच नगरपालिका दत्तक घेऊ शकत नाही. कोकाटेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदेंनी 10 वर्षात कुठल्याही नगरपालिकेला भरीव निधी दिला नसल्याचाही आरोप. मुंबईतील काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसिन खान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. मोहसिन यांनी अनेक 2 बनावट जन्मदाखले, 2 पासपोर्ट तयार केल्याचा आरोप. तर मोहसिन हैदर खान यांच्या विरोधात डीएन नगर पोलिसात तक्रार दाखल. चंद्रपुरात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला जनतेनं पिटाळलं. वॉर्डमधील समस्यांवरून अनिल धानोरकरांना जनतेनं जाब विचारला. प्रश्नांची उत्तरं देऊ न शकल्यानं अनिल धानोरकरांचा काढता पाय. अनिल धानोरकर हे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे मोठे धीर. राज्यातले सरकार सुप्रीम कोर्टाकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. सरकार आणि निवडणूक आयोग बेजबाबदारपणे वागतायत, लक्ष्मण हाकेंचा आरोप. तर बांटिया समितीच्या आकडेवारीला आमचा विरोध आहे. ओबीसी आरक्षण कमी झालेलं आम्हाला चालणार नाही, हाकेंचा इशारा. उमरग्यामध्ये आमदार म्हणण्यावरून आजी आणि माजी आमदारांमध्ये जुंपली. माजी आमदार म्हणून घ्यायला त्यांना लाज वाटतेय. आमदार प्रवीण स्वामींची माजी आमदार ज्ञानेश्वर चौगुलेंवर टीका. तर लोकांच्या मनातील भावना मी रोखू शकत नाही, चौगुलेंचं प्रत्युत्तर. भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईकांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना सुनावलं. आयआयटी बॉम्बे संदर्भात केलेल्या वक्तव्याचा राम नाईकांकडून निषेध. जितेंद्र सिंह यांनी वक्तव्य मागे घ्यावं, राम नाईकांचं आव्हान. त्रिभाषा सूत्रांसंदर्भातील अहवाल 5 जानेवारीच्या आत सादर केला जाईल. अहवालावरती चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, नरेंद्र जाधवांची माहिती. नागपुरात आजपासून विधिमंडळ सचिवालयाचं कामकाज सुरू. विधिमंडळ अधिकारी कर्मचारी नागपुरात दाखल. 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन असणार. सोलापूरच्या मोहोळमध्ये प्रचारादरम्यान भाजप आणि पवारांची राष्ट्रवादी आमने सामने. दोन्ही पक्षांच्या प्रचार प्रमुखांकडून हस्तांदोलन. मोहोळ नगराध्यक्ष पदासाठी अश्विनी जाधव आणि शीतल क्षीरसागर मैदानात. रत्नागिरीमध्ये लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मायलेकी रिंगणामध्ये. मुलगी नगराध्यक्ष पदासाठी, आई नगरसेवक पदासाठी रिंगणात. प्रियंका यादव आणि आई वंदना काटगाळकर निवडणुकीच्या मैदानात. अहिल्यानगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल. ऋषिकेश सरदे यांच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं गुन्हा दाखल. नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार शिगेला. डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्याकडून प्रचाराचा धडाका. नंदुरबार नगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप आमने सामने. तळोदा पालिकेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार भाग्यश्री चौधरींच्या प्रचारासाठी पालकमंत्री माणिकराव कोकाटेंची सभा. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित दादांकडे, त्यामुळे विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. कराड नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार डॉक्टर अतुल भोसलेंच्या सभांचा धडाका. अतुल भोसलेंकडून नागरिकांसोबत संवाद साधत मतदारांना मतदान करण्याचं आवाहन.
उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून महात्मा फुले वाड्याला भेट देत पाहणी, महात्मा फुले पुण्यतिथी आणि समता दिनानिमित्त फुले वाड्याला भेट, महात्मा ज्योतिराव फुले यांना आदरांजली. स्थानिक निवडणुकांसाठी तयार केलेल्या नवीन प्रभाग आरक्षणावरती हरकत घेण्यासारखं काहीही नाहीये. नवीन गोष्ट सुरू झाल्यानंतर मागच्या संदर्भाचा विचार करणं योग्य ठरणार नाही. मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण. पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरती 5 दिवसात जवळपास 5,327 हरकती प्राप्त. दुबार मतदार, पत्त्यांमध्ये बदल, प्रभाग बदलासंदर्भात मतदारांच्या तक्रारी. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून 111 कोटी चोरण्याचा प्रयत्न. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार या विभागातील धक्कादायक प्रकार. सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अंतर्गत चौकशी सुरू. सोलापुरात ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. ऊसाला पहिली उचल 3,400 रुपये देण्याची मागणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सोलापूर विजापूर हा महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन. बीडमध्ये माहिती अधिकारांतर्गत माहिती मागणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण. उपसरपंचाच्या पतीकडून तरुणाला मारहाण. वडगाव पोलिसात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल. तस्करीमध्ये भाजप युवा मोर्चाच्या काटोल ग्रामीण अध्यक्षासह 6 जणांना अटक. आरोपींकडून 6,72,000 रुपयांच्या गांजासह 17 लाखांची रोकड जप्त. फरार दोघांचाही शोध सुरू. मुंबईतील खराब हवेचं खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू शकत नाही. ज्वालामुखीचा उद्रेक तर 2 दिवसांपूर्वी, मात्र मुंबईतील हवेचा दर्जा आधीपासूनच खराब आहे. हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावलं. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने शहरातील प्रदूषणकारी 53 बांधकामं थांबवली. मुंबई पालिकेच्या भरारी पथकानं 53 बांधकामांना काम थांबवण्याची बजावली नोटीस. तसेच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेकडून 28 मार्गदर्शक तत्वेही जाहीर. शेतीमध्ये 400 मीटरपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही. कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय. इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावरती आता होर्डिंगसाठी परवानगी दिली जाणार नाही. मुंबई महापालिकेकडून जाहिरात धोरण जाहीर. डिजिटल फलकांनाही रात्री 11 वाजेनंतर बंदी. एक महत्त्वाची बातमी समोर येते. संजय राऊत हे सोमवारी माध्यमांसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे. प्रकृती कारणास्तव राऊत माध्यमांपासून दूर होते. मात्र सोमवारी सकाळी 10 वाजता संजय राऊत हे पुन्हा एकदा माध्यमांसोबत संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जाते. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरामध्ये अवैध गेम झोनवर पोलिसांचा छापा. कारवाईमध्ये पोलिसांकडून गेम झोन चालवणाऱ्याला 3 अटक. तर या गेम झोनमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलामुलींसाठी खासगी रूममध्ये आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याचं उघडकीस. एसटी महामंडळाला स्वमालिकेच्या 8,000 नव्या बस खरेदीसाठी निधी उपलब्ध होणार. मात्र चालक कायमस्वरूपी देण्यास सरकारकडून असमर्थता. कंत्राटी पद्धतीनं चालक नेमले जाणार. महिला पत्रकार राणा अय्यूब यांना धमकी आल्याचं प्रकरण. कोपरखैरणे पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल. राणा अय्यूब यांना संरक्षण देण्याची माध्यम संघटनांची मागणी. कोट्यवधींनी यावेळेस लाचखोरी केल्याचं हे प्रकरण. आणि महाराष्ट्रासह 10 राज्यातील मेडिकल कॉलेजवर छापे. ईडीच्या छापेमारीमध्ये विविध राज्यांमधील 6 महाविद्यालयांचाही समावेश. तर या प्रकरणामध्ये 36 जणांवर गुन्हा दाखल. आरोपींमध्ये टीईसीचे कुलपती डीपी सिंग यांचाही समावेश. मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची पाठशाळा हा अनोखा उपक्रम. घरगुती कचऱ्याच्या वर्गीकरणासंदर्भात विद्यार्थ्यांना धडे. मुंबईमध्ये लोकल आणि एक्सप्रेसमधील फुकटा प्रवाशांकडून 40 कोटींची दंड वसुली. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यामध्ये रेल्वे प्रशासनाची मोठी कारवाई. कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील धक्कादायक घटना समोर. गप्पा मारण्यासाठी साथीदाराला सोडलं नाही म्हणून कैद्याची पोलिसांवर दगडफेक. झटापटीमध्ये पोलीस हवालदार किरकोळ जखमी. कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.